नमस्कार बालदोस्तांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 3री आणि 4थीसाठी शाब्दिक उदाहरणे. चला तर मग पाहूया. उदाहरण 1. सागरने 29 रोपे आंब्याची व 37 रोपे चिंचेची लावली, तर त्याने एकूण किती रोपे लावली बरं? तर बालदोस्तांनो, तुम्हाला तुमच्या वहीमध्ये हे उदाहरण लिहून घ्यायचं आहे आणि हे उदाहरण बेरजेचं आहे की वजाबाकीचं आहे हे पाहायचं आहे आणि हे उदाहरण सोडवून त्याचा फोटो आपल्या पालकाच्या ग्रुपवर पाठवायचा आहे किंवा जे इतर जिल्ह्यातले विद्यार्थी असतील त्यांनी हा व्हिडिओ पाहून उदाहरण लिहून घ्या आणि सोडवून पहा आणि त्याचं उत्तर किती आलं हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका. नंबर 2चं उदाहरण आपण पाहणार आहोत. एका गोठ्यात 29 गायी व 15 म्हशी बांधलेल्या आहेत, तर त्या गोठ्यात एकूण किती गुरे आहेत? तर बालदोस्तांनो, हे उदाहरणसुद्धा तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्या आणि एकक, दशक, शतक याप्रमाणे एक रखाना तयार करून त्या डब्याच्या रखान्यामध्ये हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा आणि याचं उत्तर किती येईल नक्की सांगा बरं. चला क्रमांक 3 उदाहरण पाहूया. एका ग्रंथालयात गोष्टीची 1320 पुस्तके व चित्रांची 570 पुस्तके आहेत, तर त्या ग्रंथालयात एकूण किती पुस्तके आहेत? तर बालदोस्तांनो, तुम्हाला हे सुद्धा उदाहरण एकक, दशक, शतक याप्रमाणे रखाना तयार करून त्यामध्ये हे उदाहरण सोडवायचं आहे आणि याचा उत्तर आलेला फोटो मला पालकाच्या ग्रुपवर शेअर करायचा आहे. अदर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर किती येईल हे कमेंट्स करून सांगायचं आहे. उदाहरण क्रमांक 4. अशोकरावांकडे 256 गायी होत्या. त्यातील 193 गायी त्यांनी विकल्या, तर त्यांच्याकडे किती गायी शिल्लक राहिल्या? बालदोस्तांनो, हे उदाहरण अगदी काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि इथे नेमकी बेरजेची क्रिया होते की वजाबाकीची होते हे पहा आणि हे गणित तुमच्या वहीमध्ये सोडवून त्याचं उत्तर किती आलं हे शेअर करायला विसरू नका. उदाहरण क्रमांक 5. सीमाच्या मोत्याच्या माळेत 1800 म्हणजे 1800 मणी होते. तिची माळ तुटली असता 725 मणी हरवले, तर आता तिच्या माळेत किती मणी शिल्लक राहिले? बालदोस्तांनो, हे उदाहरण बेरजेचे आहे की वजाबाकीचे आहे हे काळजीपूर्वक पहा आणि तुमच्या वहीत हे उदाहरण सोडवून मला उत्तर किती येते ते सांगा. आणि अशीच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद.